नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव कार्यक्रम पत्रिकेतून वगळल्यानं शिवसेना आक्रमक। शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंच्या नेतृत्वाखाली आयुक्त दालनात ठिय्या। सरकारनं कोल्हापूरचा गॅझेट स्वीकारावा आणि त्यानंतर त्यातील कुणबींच्या नोंदी शोधाव्यात आणि त्या कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचं वाटप करावं, मनोज जरांगे पाटील यांची माहिती। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत मतभेद। सदस्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवर होणार, मंत्री शंभूराज देसाईंनी दिली माहिती। कोल्हापूर गॅझेटियरचा आरक्षण प्रक्रियेत समावेश करावा या संदर्भातील प्रस्ताव उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या राहुरीत महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या। शेतकऱ्यांनी आंदोलन करत अधिकाऱ्याला कोंडलं। शिवसेनेचे नेते रवींद्र मोरेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन। रोहित पवारांच्या आंदोलनातून शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही। स्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी रोहित पवारांची उपोषणाची नौटंकी, नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला। मकोका लागल्यानं तीनही गुन्ह्यांचा एकत्रित विचार करावा लागेल, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। मुंबईत अभिनेत्री संचिता उगले यांची आत्महत्या। साडीच्या साह्यानं गळफास घेत उगले यांची आत्महत्या। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट, पुढील तपास पोलिसांकडून सुरू। हिंगोलीत चक्रीवादळाचा फटका, नाफेडनं खरेदी केलेल्या 40,000 क्विंटल हरभऱ्याचं नुकसान। वाशिममध्ये हळद लागवडीला सुरुवात। पावसाची वाट न बघता सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून लागवडीला सुरुवात। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।